साहेब म्हणजे संवेदनशीलता आणि हळवं मन सुद्धा. यानंतर या कार्यक्रमामध्ये शुभेच्छा देण्यासाठी रवींद्रजी चव्हाण साहेब उपस्थित आहेत. मी त्यांना सन्मानपूर्वक आमंत्रित करणार आहे. संघटन कौशल्याने कार्यकर्त्यांना जोडणारे आणि पक्षाला बळकटी देणारं अभ्यासू व्यक्तिमत्व रवींद्रजी चव्हाण साहेब, जमिनीवर काम करत जनतेशी नाळ जुळवणारे आणि प्रामाणिक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आपल्याला या कार्यक्रमानिमित्त राणे साहेबांना शुभेच्छा देत आहेत. सर्वांना विनंती आहे, दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. आज आपण सर्वजण एका विशिष्ट अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. खरं तर आज दादांचा 74वा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. दादांबद्दल या वाढदिवसाच्या निमित्ताने काय बोलावं. खरं तर माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांनी दादांकडून भरपूर काही जे राजकारणामधले धडे घेतले पाहिजेत ते सर्व धडे मला जर कोणी विचारलं की तुला राजकारणामधले असे धडे काही हे कोणी शिकवले, तर मी असं नेहमीच सांगतो, दादांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी कोकणामध्ये ही जी वाढत चालली आहे ती फक्त ना फक्त दादांमुळेच वाढली आहे हे मी नेहमी सांगत राहतो. याचं कारणच एक आहे, तळागाळातील असणारा प्रत्येक कार्यकर्ता आणि कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम हे दादांनी नेहमी केलं आणि त्यामुळे कोकणामध्ये आज ज्या ताकदीने भारतीय जनता पार्टी वाढत चालली ही खरं तर दादांनी प्रवेश केल्यानंतर सातत्याने त्यामध्ये वाढ होणं हे होत राहिलं, याचे तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही आम्ही सर्वजण या वाढदिवसाच्या निमित्ताने ज्यावेळेला दादांच्या असणाऱ्या व्यक्तिमत्वाबद्दल जेव्हा म्हणतो त्यावेळेला मला सर्वजण काहीतरी सांगतायत, तर मलाही त्यांच्या जीवनामध्ये माझ्याशी घडलेला प्रसंग सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे. मला आठवतं 2009ला मी ज्यावेळेला पहिल्यांदा विधानसभेमध्ये ज्यावेळेला गेलो त्यावेळेला त्या ठिकाणी दादांची आणि माझी भेट झाली आणि दादांनी मला सांगितलं की रवी, ज्या पक्षामध्ये तुला नेतृत्व करतो आहेस, लोकप्रतिनिधी म्हणून संधी मिळाली आहे, खरं तर तू ज्या क्षेत्रातून आला आहेस त्या क्षेत्रामध्ये अशी संधी मिळणं हे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे अतिशय प्रामाणिकपणे या संपूर्ण भागामध्ये जे तुला करता येऊ शकतं ते करण्याचा प्रयत्न कर. एक तो मला प्रसंगही आठवतो, विधानसभेमधील असणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींबद्दल आणि लोकप्रतिनिधींचा मान हा राखला गेला पाहिजे हे ताकदीने सांगण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते त्यावेळेला विधानसभेमध्ये मला आठवतं की दादांचा थोडासा हाताला मार लागला होता आणि मार लागलेला असताना दादा सभागृहामध्ये त्याही परिस्थितीमध्ये आले आणि एका न्यूज चॅनलमध्ये आमदार आणि आमदारांबद्दल काही ना काहीतरी चुकीच्या पद्धतीचं वक्तव्य निखिलजी वाघळे साहेबांनी केलं होतं आणि त्यावेळेला दादांनी सभागृहामध्ये ज्या ताकदीने असं ते म्हणाले की तुम्ही आम्हाला सांगण्याची गरज नाही, या सभागृहामध्ये जो व्यक्ती या ठिकाणी येतो तो प्रत्येक 5 वर्षानंतर अग्निपरीक्षा देऊन येतो, त्यामुळे तुम्ही हे सांगण्याची गरज नाही आणि तुम्ही जे म्हणताय ते अत्यंत चुकीचं आहे असं सांगणं. आणि मला आठवतं की सभागृहामधले असणारे सर्व पक्षातील असणाऱ्या सर्व आमदार हे त्यावेळेला दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. हा तो प्रसंग हा सांगणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही आणि आम्ही सर्वजण दादांच्या नेतृत्वामध्ये ज्या ताकदीने हा संपूर्ण कोकण आणि कोकणातील असणारा भाग हे आपण सर्वजण जेव्हा काम करतो आहे, मी फक्त
या प्रसंगी एवढंच सांगेन की दादांना गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना करेन की आपल्याला चांगलं आरोग्य आणि आम्हा सर्वांना त्यांचे असेच शुभाशीर्वाद राहू देत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय रवींद्रजी चव्हाण.